आपण धाराशिव नगरपालिकेत जाऊया। तिकडे धाराशिव मध्ये कोणाची सत्ता येणार आहे, कोण नगराध्यक्ष होणार आहे पाहूयात। बघा, धाराशिवमधलं चित्र असं आहे की ठाकरे सेनेच्या संगीता गुरव या संभाव्य नगराध्यक्ष असतील। धाराशिवमध्ये तर ठाकरे सेनेचे खासदार आहेत ओमराजे नाईक निंबाळकर, मात्र भाजपचे 16 नगरसेवक निवडून येतील आणि सत्ता मात्र भाजपकडे जाईल असा अंदाज आहे। नक्कीच, आणि याबाबत आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे यांनी काय अंदाज केलाय ते देखील पाहूयात। धाराशिव नगर परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची पार पडली। जर आपण पाहिले तर या ठिकाणी भाजप आमदार राणा जगदीशसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची खरं तर ह्या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। या निवडणुकीचा कौल जर आपण घेतला तर या निवडणुकीमध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसची या ठिकाणी युती झालेली होती आणि त्याचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संगीता सोमनाथ गुरव या होत्या। तर त्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भाजपकडून स्वतंत्र या ठिकाणी निवडणूक लढवली गेली। याचे उमेदवार जे आहेत ती नेहा राहुल काकडे यांची नगराध्यक्ष पदासाठी त्यांची निवड करण्यात आलेली होती भाजपच्या वतीने। मात्र ही निवडणूक जी आहे ती चुरशीची पार पडलेली आपल्याला कुठेतरी पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला सोमनाथ गुरव जे आहेत त्यांचा शिवसेना युबीडीचे ते नेते आहेत। स्थानिक त्यांच्या या ठिकाणी जे मतदारसंघामध्ये किंवा धाराशिव शहरामध्ये त्यांचा राहिलेला टच असेल, विविध आंदोलनातून ते नाव जे आहे ते घराघरात पोहोचलं होतं। त्यामुळे या निवडणुकीमध्ये किंवा नगराध्यक्षपदी संभाव्य उमेदवार जे आहेत ते संगीता सोमनाथ गुरव यांची वर्गी लागण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव।